क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, जसा छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता अभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचा पहिला मान, जो भगवा असं म्हणत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, आणि मुद्रात आहे राजमाता जिजाऊंना, ज्यांच्यामुळे स्वराज्याचे 3 कोण अगदी बरोबर जोडले गेले। ते कोण म्हणजे पैमुलखात राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाही, असे ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर ते 10 पटीने वाढवणारे छत्रपती संभाजी महाराज। या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांना मी शौर्यनीती गाडेकर नमस्कार करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस। या सोनेरी दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या आशीर्वादाने मासाहेब जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला, आणि तो सिंह म्हणजे माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आणि इथून पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा इतिहास घडायला सुरुवात झाली। शुभांचा जन्म झाला, आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जनप्रकाशाचे किरण झळकू लागले। शिवजन्मापूर्वी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या धर्तीवर धुमाकूळ माजवत होत्या। लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदीत तडफडून मारले जात होते, महिलांचा छळ केला जात होता, अब्रू लुटली जात होती, मराठ्यांचा कोणी कैवारी नव्हता, कोणी राजा नव्हता। अशा परिस्थितीत जिजाऊंच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू मोठे होत होते। जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच न्याय व हक्कासाठी लढायला शिकवले। ते त्यांना नेहमी सांगत, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, त्याला मराठ्यांची जात दाखवा। अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली। जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। ज्या वयात आजकालची मुलं खेळण्यात, टीव्ही, मोबाईल यात दंग आहेत, त्या वयात महाराजांनी आपल्या मावळ्यांसहित रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली। महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचे सूत्रे आपल्या हाती घेतली। अत्यंत लहान वयात महाराजांनी हे साहसी व धाडसाचं कार्य आपल्या हाती घेतलं आणि ते पूर्णत्वासही नेलं। महाराजांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी यासारख्या अनेक परकीय सत्तांना धुळीस मिळवले, परंतु त्यावेळी महाराजांकडे जीवाला जीव देणारे मावळे होते, म्हणूनच आपल्याला मिळाले आपले स्वतंत्र राज्य, हिंदवी स्वराज्य। अवघा 50 वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं, पण या 50 वर्षात राजांनी कधीही न मिटणारा इतिहास रचला। म्हणतात ना, इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही, इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास विसरू शकत नाही। मित्र हो, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आजकालच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जेचा स्रोत आहे, एक आदर्श आहे। ते म्हणजे असे की महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्याला आपले नाव दिले नाही। महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाहिले नाही। महाराजांना अनेक संकटे आली, पण कधी आत्महत्येचा विचार केला नाही, की व्यसनाच्या आहारी गेले नाही। आणि म्हणूनच आपल्याला महाराजांच्या अंगी असलेले गुण, त्यांचे विचार आत्मसात करण्याची व समजून घेण्याची खूप गरज आहे, आणि आपण ते केले पाहिजे। अरे फक्त शिवभक्तांच्या मनातच नाही, तर दुश्मनांच्या मनातही मानाची स्तर निर्माण करणारे एकमेव राजे म्हणजे राजे शिवछत्रपती। याची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत, पण एक अत्यंत सुंदर उदाहरण मला तुम्हा सर्वांना सांगावेसे वाटते, ते म्हणजे महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दिलेला मातेचा दर्जा।
या प्रसंगाचे वर्णन एका कवीने खूप छान केले आहे. ते कवी म्हणतात, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून शिवाजी महाराज म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वधले छत्रपती, आम्ही सुंदर झालो असतो वधले छत्रपती. याच्यातून आजकालच्या तरुणांसाठी खूप काही शिकण्यासारखे आहे. मित्र, आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना एवढेच सांगू इच्छितो की आजही मुलींवर महिलांवर होणारे अन्याय अत्याचार जर आपल्याला थांबवायचे असतील तर जसे छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा आदर करायचे, त्यांचा सन्मान करायचे, तोच आदर्श आपण आजही ठेवावा. आणि जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की देहात प्राण असेपर्यंत देवा कृपा तुझी असावी, देहात प्राण असेपर्यंत देवा कृपा तुझी असावी, परश्री नजरे समोर येतात नजर शिवछत्रपतींची व्हावी, नजर शिवछत्रपतींची व्हावी. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय जिजाऊ.